नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कलाभारती आर्ट ऑफ टीचिंग तर्फे तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भातली माहिती घेताना बीएडला आता तिसऱ्या राऊंडच्या संदर्भात प्रोसिजर सुरू झालेली आहे। अनेक विद्यार्थ्यांना केवळ नॉलेज किंवा ज्ञान किंवा माहिती नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना जो आहे तो करावा लागतोय। विद्यार्थी मित्रांनो, अशातच सीईटी सेलने एक तिसरी जी काही नोटीस आहे ती नोटीस त्या ठिकाणी सेंड केलेली आहे। नोटीस ही पूर्णतः इंग्लिशमध्ये आहे, मात्र त्याचं मराठीकरण किंवा मराठीमध्ये आपण अर्थ जो आहे तो पाहण्याचा प्रयत्न जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यामुळे ॲडमिशनच्या संदर्भात जे विद्यार्थी बीएडला घेऊन चिंतित असेल किंवा तिसरा राऊंड किंवा ॲडमिशन प्रवेशित होणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना ज्या काही शंका असेल तर या शंका नक्कीच या व्हिडिओच्या आणि नोटीसच्या आणि या नोटिफिकेशनच्या माध्यमातून दूर होऊ शकतात। हा या ठिकाणी आशावाद महत्त्वाचा वाटतो। चला तर अधिक वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करणार आहोत। मात्र एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तो कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा। शिवाय खाली बेल आयकॉन दिलेला आहे तो बेल आयकॉनसुद्धा ऑन करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही जी काही अपडेट जी आहे ती मिस होणार नाही। आणि अनेक विद्यार्थी असं असतात की अनेकदा प्रत्येक वेळेस सबस्क्राईब करतात, खरं तर एकदा सबस्क्राईब केल्यानंतर पुन्हा सबस्क्राईब करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नसते। त्यामुळे तो सुद्धा गोंधळ या ठिकाणी टाळणं या ठिकाणी गरजेचं आहे। शिवाय या व्हिडिओ दरम्यान एखादी जाहिरात जर येत असेल तर प्लीज चॅनलच्या बूस्टिंगसाठी पूर्ण जाहिरात पाहणं ही आपल्याला या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे। चला तर अधिक वेळ न घेता आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया। खरं तर विद्यार्थी मित्रांनो, ही नोटिफिकेशन निघालेली आहे 9/10/2023 रोजी, ज्या दिवशी तिसऱ्या राऊंडच्या संदर्भातलं लास्ट डेट म्हणून नोटिफिकेशनची किंवा त्या ॲडमिशनची त्या ठिकाणी होती। आता कॅप रजिस्ट्रेशन, पूर्ण माहिती, कॉलेज ऑप्शन्स फॉर्म हे सगळे माहिती भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीईटी सेलने नोटीस नंबर 3 बीएड कॅप राऊंडच्या संदर्भातली त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे। काही रेफरन्सेस दिलेले आहे आणि रेफरन्सेसच्या खाली एक पूर्ण नोटीस जी आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येते। अनेक ग्रामीण भागातले विद्यार्थी जे आहे ते मला प्रश्न विचारत असतात, त्यामुळे जर आपल्याला याचा अर्थ माहीत असला या नोटिफिकेशनमध्ये नेमकं काय दिलेलं आहे तर बऱ्याच आपल्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या सॉल्व्ह होऊ शकतात। या ठिकाणी म्हटलेलं आहे की कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड देअर फर्स्ट प्रेफरन्स आयदर इन राऊंड फर्स्ट ऑर राऊंड सेकंड but not reported to the college for confirming the admission are not to eligible for the round third। आता यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1मध्ये आणि राऊंड 2मध्ये त्या व्यतिरिक्तही काही कॉलेजेस मिळालेले असतील आणि कन्फर्मेशन करण्यासाठी आणि ॲडमिशन घेण्यासाठी त्यांनी जर कॉलेजला कन्फर्म केलेलं नसतील तर अशा विद्यार्थ्यांना आवश्यकता नाही असं गृहीत धरून असं सीईटी सेलच्या ठिकाणी मत आहे या स्टेटमेंटवरून। तर असे विद्यार्थी तिसऱ्या राऊंडसाठी एलिजिबल राहणार नाहीत आणि असे विद्यार्थी हे डायरेक्ट इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी म्हणजे चौथ्या राऊंडसाठी जाऊ शकतात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। पुढे असं म्हटलेलं आहे की कॅन्डिडेट हू हॅव बीन रिजेक्टेड बाय द कॉलेज ड्यू टू द डिस्क्रिप्शन्सी। जर एखाद्या कॉलेजने काही कागदपत्राच्या पूर्तता त्या ठिकाणी होत नसेल आणि कागदपत्राची जर कमतरता असेल, त्रुटी असेल तर त्या त्रुटीमुळे जर नाकारले गेलेलं असेल तर असे विद्यार्थी हे तिसऱ्या राऊंडमध्ये जाण्यासाठी पात्र होऊ शकतात। हा या पहिल्या मुद्द्याचा भाग आहे। त्याच्या खालचा मुद्दा जो आहे, कॉलेजेस आर इन्फॉर्म नॉट टू व्हेरीफाय द डिटेल्स फाइंडिंग इन सीईटी ॲप्लिकेशन फॉर्म ॲज इट इज ओनली फॉर सीईटी एक्झामिनेशन। आता अनेक कॉलेजेस जी आहे ते कॉलेजेस बऱ्याच वेळेस हॉल तिकीटची मागणी करतात आणि हॉल तिकीटची मागणी खरं तर आता करणं काही गरजेचं नाही, कारण त्यांनी ऑलरेडी परीक्षा दिलेली असते। तर कॉलेजला ही सूचना आहे की तुम्ही त्या विद्यार्थ्यांना फोर्स करू नका आणि हॉल तिकीट मागू नका, कारण हॉल तिकीट हे सीईटी एक्झामसाठी असतं। जर एक्झाम देऊन जर त्या विद्यार्थ्यांनी स्कोअर कार्ड जर तुमच्यासमोर आलेलं असेल तर त्याचं व्हेरीफाय त्या ठिकाणी करू नका असं या ठिकाणी कॉलेजला सूचना दिलेली आहे। दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे, ओनली फ्रीज ऑप्शन इज अवेलेबल इन द कॅन्डिडेट्स लॉग इन टू फ्रीज। आता यापुढे तुमच्या लॉग इन आय डीमध्ये जेव्हा कॉलेज राऊंड डिक्लेअर होतील केवळ आणि केवळ फ्रीज हाच शब्द त्या ठिकाणी देण्यात येणार आहे राऊंड तिसऱ्यासाठी। कॅन्डिडेट कॅन फ्रीज द अलॉटेड सीट फॉर राऊंड थर्ड। म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्यांना कॉलेज जर अलाउड झालं तर त्यांनी अलॉटेड सीटसाठी त्या ठिकाणी जायचं आहे आणि फ्रीज करायचं आहे। आता फ्रीज करताना त्या ठिकाणी तुम्हाला ती सीट हवी आहे तर त्यासाठी ॲक्सेप्टन्स फीज जी आहे ती तुम्हाला 1000 भरायची आहे आणि ही वन टाईम त्या ठिकाणी असते। जर या अगोदर जर बेटरमेंटसाठी किंवा सीट ॲक्सेप्टन्स चुकून तुमच्याकडून झालेलं असेल तुमच्या नंबरचं तर ती फीस एकदाच भरावी लागते। जर ऑलरेडी भरल्या गेली असेल तर पुन्हा भरण्याची गरज नाही असं या मुद्द्याचा अर्थ आहे। कॅन्डिडेट्स ॲडमिटेड इन राऊंड फर्स्ट, राऊंड सेकंड अँड राऊंड थर्ड विल हॅव टू सबमिट अँड अपलोड द ओरिजिनल CVC, TVC, NCL अँड EWS सर्टिफिकेट टिल द लास्ट डेट ऑफ द ॲडमिशन ऑफ राऊंड थर्ड।
ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे आणि काही डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड केलेले नसतील. आता ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड म्हणजे तुम्ही जर ॲप्लिकेशन केलेलं असेल तर असे कोणते डॉक्युमेंट आहे? एक आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट्स, त्यानंतर ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट्स, त्यानंतर नॉन क्रिमिलियर किंवा इकॉनॉमिकली विकर सेक्शन सर्टिफिकेट्स. हे तुम्हाला जमा करायचं आहे तिसऱ्या राऊंडच्या शेवटच्या तारखेपर्यंत. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेस अनेकदा कॉलेजेस या बाबीसाठी किंवा या मुद्द्यासाठी कोऑपरेट करत नाही. त्यामुळे हा मुद्दा त्यांना त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे जो थोडा हायलाइटेड केलेला आहे तो असा आहे की कॉलेज शुड इंटिमेट द कॅन्डिडेट टू सबमिट अँड अपलोड द ओरिजिनल CVC, TVC, NCL अँड EWS सर्टिफिकेट्स who have been admitted in round first and round second on the basis of receipt. बऱ्याच वेळेस आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरताना किंवा राऊंडमध्ये ॲडमिशन घेताना आपण राऊंड क्रमांक 1मध्ये, राऊंड क्रमांक 2मध्ये आपण रिसिप्टच्या आधारे की आम्ही अर्ज केलेला आहे नॉन क्रिमिलियरसाठी किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी, मात्र अद्यापही आपण ते सबमिट केलेलं नाही. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की कॉलेजने सुद्धा अशा विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही ओरिजिनल अपलोड करा आणि जे काही डॉक्युमेंट असतील ते अपलोड त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे, कारण त्यांनी अगोदर रिसिप्ट त्या ठिकाणी सादर केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना बाकीचे डॉक्युमेंट्स जे असतील ते त्यांना मिळालेले असतील, ऑप्टेन झालेले असतील, तर त्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी स्कॅन करून टाकणं आवश्यक आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा या ठिकाणी खालचा जो म्हटलेला आहे की कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड कॉलेज इन राऊंड 3rd इन रिझर्व कॅटेगरी सीट ऑन द बेसिस ऑफ रिसिप्ट CVC, TVC, NCL and EWS certificates, then college should verify the original certificate as the time of the admission. जर तिसऱ्या राऊंडच्या वेळेसही एखाद्या कॅन्डिडेटला कॉलेज अलॉट झालं आणि अलॉट झालेल्या कॅन्डिडेटला रिझर्वेशन सीटमधून काही सीट मिळालेली असेल, तो जो CVCमध्ये असेल किंवा TVCमध्ये असेल किंवा NCLमध्ये असेल, तर अशा विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट चेक करण्याचं किंवा व्हेरीफाय करण्याची जबाबदारी ही कॉलेजची आहे आणि त्यांनी ते व्हेरीफाय करणं गरजेचं आहे की ओरिजिनल आहे किंवा नाही. आणि ओरिजिनल असेल अपलोड द सेम ऑन द पोर्टल, म्हणजे त्याच पोर्टलवर तुम्ही ते अपलोड करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला अलॉटेड कॉलेज होईल तेव्हा. याने पुढं असा एक मुद्दा म्हटलेला आहे की विदाऊट ओरिजिनल CVC, TVC, NCL आणि EWS सर्टिफिकेट, जर हे ओरिजिनल सर्टिफिकेट नसेल, म्हणजे याशिवाय जर हे ओरिजिनल सर्टिफिकेट नसेल तर कॉलेज शूड नॉट ॲडमिट द कॅन्डिडेट, कॉलेजनी त्याला ॲडमिट करता कामा नये. अदरवाईज कॉलेज विल बी रिस्पॉन्सिबल फॉर द रॉंग ॲडमिशन, तर जर रॉंग ॲडमिशन झालं तर याची पूर्ण जबाबदारी ही कॉलेजची राहील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. नो कॅन्डिडेट इज टू बी ॲडमिटेड विदाऊट ओरिजिनल सर्टिफिकेट, जे काय सर्टिफिकेट दिलेले आहे जर तुमच्याकडे ओरिजिनल नसेल तर तुम्हाला ॲडमिशन तिसऱ्या राऊंडमध्ये मिळणार नाही. द कॅन्डिडेट who fail to submit and upload the necessary certificate in their admission shall be cancelled by the college through its login and through online system. जर पहिल्या राऊंडमध्ये, दुसऱ्या राऊंडमध्ये आणि संधी देऊनही जर ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड केलं नाही तर कॉलेजने ते कॅन्सल करायचं आहे त्यांच्या लॉग इन ID मधून ऑनलाईन सिस्टीमद्वारे. कारण का की जर ओरिजिनल असेल तरच तुमचा क्लेम जो आहे तो कॉलेजला बसू शकतो, अन्यथा तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट जमा केले नाही तर तुम्हाला ॲडमिशन त्या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतं. पुढेही असं म्हटलेलं आहे, दिस कॅन्डिडेट मे अप्लाय फॉर द इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड इन ओपन कॅटेगरी इफ दे मीट द रिक्वायरमेंट अँड कंडिशन्स फॉर द ओपन कॅटेगरी. जर असे सर्व कंडिशन म्हणजे अप्लाय करत असेल किंवा काही विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन घ्यायचंच आहे तर इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये असे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात इफ दे मीट द रिक्वायरमेंट अँड कंडिशन फॉर द ओपन कॅटेगरी. म्हणजे ओपन कॅटेगरीची सर्व कंडिशन्स आणि रिक्वायरमेंट जर ते पूर्ण करीत असेल तर म्हणजे ते विद्यार्थी असे अर्ज करू शकतात. पुढचा भाग आहे, इफ एनी ॲडमिटेड कॅन्डिडेट इन राऊंड 1st, 2nd अँड 3rd विश टू पार्टिसिपेट इन इन्स्टिट्यूशनल राऊंड देन ही किंवा सी विल हॅव टू कॅन्सल हिज अर्लियर ॲडमिशन थ्रू कॉलेज लॉग इन. काही विद्यार्थ्यांनी ज्यांना फर्स्ट राऊंडमध्ये, सेकंड राऊंडमध्ये किंवा तिसऱ्या राऊंडमध्येही त्यांना कॉलेज मिळालेलं आहे, परंतु त्यांची इच्छा पुन्हा इन्स्टिट्यूशनल राऊंडला जाण्याची आहे किंवा ठराविक एक कॉलेज घेण्याची आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी अगोदर जे काही ॲडमिशन घेतलेलं आहे त्या ॲडमिशन कॅन्सल करणं गरजेचं आहे. कॅन्सल केल्यानंतरच तो त्या इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये जाण्यासाठी पात्र राहू शकतो. द कॅन्डिडेट हू हॅड अपलोडेड रिसिप्ट ऑफ द ॲप्लिकेशन इन कॅप ॲप्लिकेशन फॉर्म अँड इफ हॅव नॉट रिसिव्ड द डॉक्युमेंट देन ही किंवा सी शुड एडिट ॲप्लिकेशन फॉर्म टू बी इलिजिबल फॉर द ॲलोकेशन थ्रू ओपन कॅटेगरी इन इन्स्टिट्यूशनल राऊंड. समजा रिसिप्टवर ॲडमिशन घेतलेलं आहे
आणि रिसिप्टवर ॲडमिशन घेऊनही डॉक्युमेंट तुम्हाला मिळालेलं नाही, मग तेव्हा असे जे कॅन्डिडेट असतील त्यांना पुन्हा ओपन कॅटेगरीमध्ये इन्स्टिट्यूशनल राऊंडला ओपन कॅटेगरीमध्ये कन्व्हर्ट करता येईल. ॲज पर द अपलोड शेड्यूल जे दिलेलं आहे, शेड्यूलनुसार CET सेलच्या शेड्यूलनुसार त्यांना पुन्हा याच्यामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये कन्व्हर्ट होता येईल. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे आणि जे आव्हान केलेलं आहे ते असं आहे की देअर मे बी व्हेरी फ्यू सीट्स अवेलेबल फॉर इन्स्टिट्यूशनल राऊंड. हेन्स कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू सीक द ॲडमिशन इन द अलॉटेड कॉलेज ऑफ राऊंड थर्ड. अत्यंत कमी कॉलेजेस हे तिसऱ्या राऊंडमध्ये असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना हे निवेदन करण्यात येते की त्यांनी जर तिसऱ्या राऊंडमध्ये त्यांना कॉलेज मिळालं तर त्यांनी ते ॲक्सेप्ट करावं, ही या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे. प्रॉबेबिलिटी ऑफ वॅकन्सी ऑफ इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड चौथा मे बी व्हेरी लेस, हेन्स कॅन्डिडेट शूड टेक ज्युडिशियस डिसिजन फॉर देअर ॲडमिशन. अत्यंत कमी शक्यता चौथ्या राऊंडमध्ये इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये जागेच्या संदर्भात असते, त्यामुळं आपल्या तर्काने विचार करून निर्णय घ्यावा ॲडमिशनसाठी, हा सुद्धा या ठिकाणी विचार जो देण्यात येत आहे. आणि कमिशनर अँड कॉम्पिटन्सी ऑथॉरिटी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट यांच्याकडून हे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं. मला कल्पना आहे विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, मात्र तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी, ज्ञानासाठी तुम्ही इथपर्यंत ऐकलाच, त्यामुळे तुमचं धन्यवाद. पुन्हा एकदा नवीन अपडेट्स मी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.